आणि जोपर्यंत बदला माझा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ह्याचं शरीर सोडणार नाही. मग आता ती बाई कोण? मग त्यांनी विचारलं, तुला त्या आगीत काय दिसतंय का बघ म्हणून. तर त्यांनी बघायला लागला तर त्याला एक बाई दिसत होती आणि तो एवढा डिटेलमध्ये सांगत होता. तिने असं बांधलेलं मागं आणि त्या बाईच्या हितनं असं रक्त पडत होतं कानाच्या मागनं. आता तो म्हणतोय की असं असं तर कोण दिसणार नाही. मग मी जे तुम्हाला सांगितलं होतं वैदिनीचे ती ते घर होतं मागं, ती बाई अशीच मेली होती. तिला मेली होती का कोणी मारून टाकलं होतं ते नाही माहिती, पण ती मेली होती. आणि तिचं पण असंच डोक्याच्या मागणं, आणि ते वैदिन लोक असं वरती बांधतात केसांनी, असं तिला मारून टाकलं होतं. तिच्या मागणं पण डोक्याच्या इथनं रक्त निघत होतं. तर ती बाई ह्याला लागली होती आणि ती बाई त्याला सोडतच नव्हती की सोड म्हणून. म्हणजे त्या बाईला सगळं आम्ही म्हटलं तुला काय पाहिजे ते, त्या ज्या देवीचं करतात ते बोलले की तुला काय पाहिजे ते सांग, आम्ही त्या पोराला सोड म्हणून, त्या पोराचं कशाला वाटोळं करते म्हणून. ती मग त्याच्या अंगात ती आली, म्हणजे होतीच ऑलरेडी पण ती बोलत नव्हती. पण जेव्हा देवीसमोर बसवलं तेव्हा ती आली, म्हटली की मला ह्याचं शरीर पाहिजे, मला बाकी काय नको आहे आता. म्हणजे मला ज्याने मारून टाकलं आहे मला त्याचा बदला घ्यायचा आहे. ह्याच्या शरीरात राहून मी ह्याच्या शरीरात राहून त्या पोराचा बदला घेणार आहे. म्हणजे त्याला मारून टाकलं होतं. हा, म्हणजे तिचा मर्डर झालेला होता वाटतं. आणि मग ती बोलत होती की मी ह्याच्या शरीरात राहून मी त्या पोराचा बदला घेणार आहे, आणि जोपर्यंत बदला माझा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ह्याचं शरीर सोडणार नाही. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.